मुंबई सेशन कोर्टाकडून महापौर रितू तावडेंना दिलासा नाही। 2016 शिक्षक मारहाण प्रकरणात दोषमुक्ती अर्ज कोर्टाने फेटाळला। रितू तावडे यांच्या विरोधात खटला सुरूच राहणार। ऍसिड हल्ल्यासंदर्भात वेगळ्या कायद्याची आवश्यकता, आरोपीला कडक शिक्षा झालीच पाहिजे। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया। विधान परिषदेत आज समान नागरी कायद्यावरून वातावरण तापणार। उत्तराखंडप्रमाणे महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करा। परिणय फुके, निरंजन डावखरे, प्रसाद लाड यांची आज लक्षवेधी। इंधन घेऊन जगलाडकी जहाज मुंद्रा बंदरावर आलं। आतापर्यंत 2 जहाज भारतात सुखरूप परतले। ट्रम्प यांची आगपाखड, नाटो मित्र देशांनी मदत न केल्यामुळे झाले संतप्त। अमेरिकेचे दहशतवाद विरोधी प्रमुख जो केंट यांचा राजीनामा, तो कमकुवत होता, बरं झालं राजीनामा दिला। डोनाल्ड ट्रम्प यांची बोचरी प्रतिक्रिया। मोस्तफा खामेनी रशियात उपचार घेतोय, इराणी राजदूतानं केला खुलासा। एलपीजीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर वाटाघाटी, केंद्राच्या हमीनंतर नागपूर खंडपीठातील याचिका निकाली। एसआयआर मोहिमेला भाजपकडून वेग, मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत कार्यशाळा। महाराष्ट्रात 2002 साली झालेल्या एसआयआरचा संदर्भ घेतला जाणार। भंडारा एमआयडीसी परिसरातल्या सिलेंडर गोदामावर धाड, पुरवठा विभागाच्या कारवाईत 57 सिलेंडर जप्त। पिरॅमिड गॅस एजन्सीचं गोदाम केलं सील। अकोल्यात ठाकरे गटाचे 6 पैकी 4 नगरसेवक शिवसेनेत। अकोल्यात ठाकरे गटाकडे उरले फक्त 2 नगरसेवक। शिंदेंच्या ठाण्यातील नंदनवन निवासस्थानी झाला पक्षप्रवेश। नाशिकमधील ज्योतिषी अशोक खरातला अटक, बलात्काराच्या गुन्ह्यात क्राईम ब्रांचनं केली अटक। पोलिसांनी काही व्हिडिओ देखील केले जप्त। खरातनं स्थापन केलेल्या संस्थेवर चाकणकर संचालक, अशोक खरातच्या अटकेनंतर अंधारेंचे चाकणकरांवर आरोप। स्वयंघोषित ज्योतिष अशोक खरातवर बलात्काराचे आरोप। नागपुरातील वीज केंद्रांना ड्रोन हल्ल्याची धमकी, खापरखेडा कोराडी थर्मल पॉवर स्टेशनला धमकीचे ईमेल। ड्रोनद्वारे सायनाइड हल्ला करण्याची धमकी। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आडोशी बोगद्याजवळ भीषण अपघात, कंटेनरनं दिली कारला जोरदार धडक। 5 गाड्यांच्या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू। विरारमध्ये बेकायदेशीर मानवी हिऱ्याची साठवणूक प्रकरणाचं मुंबई दिल्ली कनेक्शन असल्याची माहिती। वैद्यकीय उपकरणांच्या नावाखाली सुरू होती साठवणूक। मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, 12 डब्यांच्या लोकल आता 15 डब्यांच्या। 19 मार्चपासून 15 डब्यांच्या लोकल धावणार। नमो शेतकरीचा 8वा हप्ता आठवडाभरात येणार। शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार। 90 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ। बद्रीनाथ केदारनाथ मंदिरात प्रवेशासाठी सारा अली खानला प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार। गैरहिंदूंना हिंदू धर्मावरील श्रद्धेचं प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार। समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांचं अजब फरमान।